तत्वानुसंधान. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 407 पेजवर सर्वात शेवटची खालची ओळ आहे. यह पंच प्रकार की चित्त की वृत्तियां होवे है. बरोबर. विषय चालू आहे की समस्त चित्तवृत्तींचा जो निरोध त्यालाच म्हणायचं मनोनाश. ह्या सर्व चित्तवृत्तीच्या निरोधालाच पातंजल शास्त्रवाले, योग शास्त्रवाले लोक योग या शब्दाने बोलतात. सूत्रच आहे योग चित्तवृत्ती निरोध. सर्व चित्तवृत्तींचा निरोध त्याला योग म्हणतात. त्या वृत्ती किती आहेत मग? तर वृत्ती 5 सांगितल्या आहेत. कोण कोण? प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. या 5 वृत्ती आहेत. आता त्यामध्ये प्रमाण वृत्ती म्हणजे काय, विपर्यय वृत्ती म्हणजे काय, त्यांचं स्वरूप सांगत आहे. आणि सर्व वृत्तींचं स्वरूप कळाल्यानंतर लक्षात येईल त्या सर्व वृत्तींचा जो निरोध त्यालाच म्हणतात योग किंवा मनोनाश. सांगत आहे की यह पंच प्रकार की चित्तवृत्तियां होवे. या 5 वृत्ती आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. तहा त्या 5 पैकी प्रमाणजन्य जो प्रमाज्ञान है ताका नाम प्रमाण वृत्ती है. प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे प्रमाज्ञान, त्या प्रमाज्ञानालाच म्हटलं आहे प्रमाण वृत्ती. प्रमाणापासून उत्पन्न होणारी वृत्ती प्रमाण वृत्ती. तर हा योगशास्त्र विषय, तो योगशास्त्रामध्ये 3 प्रमाण मांडलेले आहेत. कोणकोणते? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द. यह 3ही प्रमाण माने हे 3 प्रमाण मानतात. या ते म्हणून तीनों के मत विषय, त्या योगशास्त्रवाल्यांच्या मतामध्ये सा प्रमावृत्ती भी 3 प्रकार की होवे. तर मुख्य वृत्ती ती 5 प्रकारची. त्या 5 पैकी पहिली आहे प्रमाण वृत्ती. आणि ती प्रमाण वृत्ती अर्थात प्रमाणापासून उत्पन्न होणारी वृत्ती की जिला प्रमावृत्ती असंही म्हणतात. तर ती किती प्रकारची होईल मग यांच्या मतात? 3. सा प्रमावृत्ती भी 3 प्रकार की होवे. और वेदांत सिद्धांत विषय, वेदांत मतामध्ये सो प्रमाण 6 प्रकारचं मानलेलं आहे. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ति, अनुपलब्धि. इन भेद करके 6 प्रकार का मान्य है. या ते म्हणून वेदांत सिद्धांत विषय म्हणजे वेदांत सिद्धांतामध्ये सा प्रमावृत्ती भी 6 प्रकार की होवे. म्हणून वेदांत मतामध्ये प्रमावृत्ती किती प्रकारची होईल? 6 प्रकारची होईल. आणि योगशास्त्रवाल्यांच्या मतामध्ये 3 प्रकारची आहे. 6 प्रकार की प्रमावृत्ती द्वितीय परिच्छेद विषय. दुसऱ्या प्रकरणामध्ये, या ग्रंथाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये द्वितीय परिच्छेद विषय विस्तार ते निरूपण करी आहे है. विस्ताराने तिचं निरूपण केलेलं आहे. म्हणून आता पुन्हा तिचं निरूपण करण्याची गरज नाही. ठीक आहे. तर त्या 5 वृत्तीपैकी पहिली वृत्ती आहे प्रमाण वृत्ती किंवा प्रमावृत्ती आणि दुसरी आहे विपर्यय. तर विपर्यय म्हणजे काय त्याचंही चिंतन सांगतात पहा. और मिथ्या ज्ञान का नाम विपर्यय है. मिथ्या ज्ञान, भ्रम ज्ञान त्याला म्हणायचं विपर्यय. ही सुद्धा एक वृत्ती आहे. और संशय का नाम विकल्प आहे. तिसरी वृत्ती विकल्प वृत्ती. कशाला म्हणायचं? संशय. संशयात्मक जी वृत्ती त्या वृत्तीचं नाव आहे विकल्प वृत्ती. और 5वी आहे स्मृती. नंतर निद्रा सांगतात. और संस्कारजन्य ज्ञान का नाम स्मृती है. स्मृती रूप वृत्ती. संस्कारापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान ते ज्ञान म्हणजे स्मृती ज्ञान अर्थात स्मृती वृत्ती. इन तीनों का स्वरूप कोण कोण? विपर्यय, विकल्प, स्मृती या तिघांचं. इन तीनों का स्वरूप पूर्व मागे तृतीय परिच्छेद विषय विस्तार ते निरूपण करी आए है. झालं. और
तामसी वृत्ती का नाम निद्रा है. 4 नंबरला आलती ना, तर निद्रा वृत्ती, तामसी वृत्ती, तमोगुणाचा परिणाम स्वरूप वृत्ती, तिला म्हणायचं निद्रा वृत्ती. इन 5 प्रकार की वृत्तियों का जो निरोध है ताका नाम योग है की नाही. योगश चित्तवृत्ती निरोध, तर सर्व चित्तवृत्तींचा निरोध. तो चित्तवृत्ती आहे 5 प्रकारची. त्या 5ही प्रकारच्या चित्तवृत्तीचा जो निरोध, अर्थात 5ही प्रकारच्या वृत्ती उत्पन्न न होणे, यालाच म्हणायचं योग. इन 5 प्रकार की वृत्तियों का जो निरोध है ताका नाम योग है. अथवा पूर्व कथन करीजे, आता दुसऱ्या अंगाने सांगतात आणखीन वृत्ती आहे. अथवा पूर्व कथन करीजे मैत्री करुणा अधिक दैवी वृत्ती आहे. मैत्री वृत्ती, करुणा वृत्ती, मुदिता वृत्ती वगैरे दैवी वृत्ती आहे. तथा दंभ दर्पाधिक आसुरी वृत्ती आहे. दंभ दर्प इत्यादि आसुरी वृत्ती आहे. तीन सर्व वृत्तियों के निरोध का नाम योग है. वृत्ती, मग त्या वृत्ती घ्या किंवा ह्या वृत्ती घ्या, कुठल्याही प्रकारच्या वृत्ती असू द्या, त्या सर्व वृत्तींचा जो निरोध त्यालाच म्हटल्या जातं काय, योग. तीन सर्व वृत्तियों के निरोध का नाम योग है. किती शंका, पूर्व पक्षी शंका करतो, 3 वृत्तियों के निरोध का कौन साधन है. म्हणजे ठीक आहे, वृत्तीच्या निरोधाला योग म्हणतात, पण त्या सर्व वृत्तींच्या निरोधाचं साधन काय आहे. साधन विचार, साधन विषयक प्रश्न उत्तर देतात. समाधान पतंजली भगवानने आहे की नाही, योग सूत्रकार पतंजली, त्यांनी उपाय सांगितलेला आहे वृत्तींच्या निरोधाचा. काय उपाय सांगितला आहे बरं, तर अभ्यास आणि वैराग्य सूत्र आहे त्याच्याकरिता. पतंजली भगवान ने अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध, इस सूत्र करके अभ्यास वैराग्य इन दोनों को ही वृत्ती निरोध का साधन कया है. वृत्तीच्या निरोधाचं साधन काय, अभ्यास आणि वैराग्य. तर कसा अभ्यास कसं वैराग्य सांगतात. तहा श्री भगवानने भी, भगवान श्रीकृष्णांनी देखील गीताविषयी, गीतेमध्ये उपाय सांगितला आहे. काय, असंशयम महाबाहु मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. इस श्लोक करी भगवंताने सुद्धा या श्लोकाच्या माध्यमाने अभ्यास वैराग्य को ही मन के निग्रह का साधन कया है. मनाच्या निग्रहाचं अर्थात वृत्तीच्या निरोधाचं साधन अभ्यास आणि वैराग्य आहे. ही गोष्ट भगवंताने सुद्धा सांगितलेली आहे. श्लोक आहे तो असंशयम इत्यादी. तर पदच्छेद अन्वय पहा. अगोदर पदच्छेद, असंशयम महाबाहु मनः मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अन्वय, महाबाहु, हे महाबाहु, असंशयम किंवा महाबाहु, हा ठीक आहे, असंशय मनोदुर्निग्रहम चलम तु कौंतेय अभ्यासेन वैराग्येन च गृह्यते. अर्थ पहा. भगवंत सांगतात अर्जुनाला, हे महाभाऊ, अर्थात हे अर्जुना, असंशय म्हणजे निश्चित रूपाने, संशय रहित, निश्चितही काय, की मनाचा निग्रह करणं अत्यंत कठीण आहे. चलम, कसं आहे ते मन, अत्यंत चंचल असणारं मन, त्याचा निग्रह करणं अत्यंत कठीण आहे. तरी पण परंतु कौंतेय, हे अर्जुन, अभ्यासेन वैराग्येन च गृह्यते, अभ्यास आणि वैराग्य याच्याद्वारे मात्र त्या मनाचा निग्रह होऊ शकतो. कठीण आहे पण अशक्य नाही, असा अर्थ. इस श्लोक करके ता अभ्यास वैराग्य को ही मन के निग्रह का साधन कया है. तहा जिस वस्तू विषय, आता वैराग्याने कसा मनाचा निग्रह होतो, वृत्तीचा निरोध होतो, ही गोष्ट सांगतात. नंतर अभ्यासाने पण, तहा जिस वस्तु विषय दोष दृष्टी ते वैराग्य होवे, तीस वस्तू विषय मन की प्रवृत्ती होती नाही. सरळ मनाची प्रवृत्ती होत नाही, अर्थात मनाचा निरोध होतो.
कशाने? दोषदृष्टीने. कारण दोषदृष्टी झाल्यामुळे वैराग्य उत्पन्न झालं. तर सरळ आहे, जिस वस्तूविषयी, ज्या वस्तूच्या बाबतीत दोषदृष्टी झाली असता काय उत्पन्न होतं? वैराग्य उत्पन्न होतं, आहे की नाही? कोणत्याही वस्तूविषयी, व्यक्तीविषयी अत्यंत आसक्ती असेल, परंतु विचारांती त्या वस्तूविषयी म्हणा, व्यक्तीविषयी म्हणा, जर दोषदृष्टी उत्पन्न झाली तर त्या वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी काय उत्पन्न होतं? वैराग्य. आणि एकदा का वैराग्य उत्पन्न झालं तर त्या वस्तूविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी मनाची प्रवृत्ती होत नाही. अर्थात मनाचा काय होतो? निग्रह होतो. तर जिस वस्तुविषय दोष दृष्टी थे वैराग्य होवे है, तीस वस्तुविषय मन की प्रवृत्ती होती नहीं. याते म्हणून ता वैराग्य को मन के निग्रह की साधनता संभव है. म्हणून वैराग्य हे साधन आहे. कशाचं? मनाच्या निग्रहाचं. तर मनाचा निग्रह करण्याकरिता पहिलं साधन कोणतं? वैराग्य. ठीक आहे की नाही? ता वैराग्य का स्वरूप द्वितीय परिच्छेद विषय विस्तार ते निरूपण करी आए हैं. वैराग्याचे भेद, वैराग्याचं स्वरूप, वैराग्याचं फल या सर्व गोष्टीचं विस्तारपूर्वक विवेचन मागे द्वितीय परिच्छेदामध्ये केलेलं आहे. ता वैराग्य का स्वरूप द्वितीय परिच्छेद विषय विस्तार ते निरूपण करी आहे. यात पुनः यह निरूपण करते नहीं. और अभ्यास तो ता योग के प्रति अंतरंग साधन है. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध आणि त्याकरिता अंतरंग साधन आहे अभ्यास. कसं काय सांगतात? अभ्यास तो ता योग के प्रति अंतरंग साधन है. ता अंतरंग साधन की बहिरंग साधन ते विना सिद्धी संभवती नाही. दोन प्रकारचे कधी कधी साधनं असतात. काही साधनं असतात अंतरंग, काही असतात बहिरंग, बरोबर. परंतु बहिरंग साधन नसतील तर अंतरंग साधन त्याचं अनुष्ठान करता येत नाही. अगोदर काय असलं पाहिजे? बहिरंग साधन, नंतर अंतरंग साधन करता येतं. व्यवहारात सुद्धा असंच आहे. तर अंतरंग साधन की बहिरंग साधन ते विना सिद्धी संभवती नहीं. याते म्हणून उपाय सहित तीन बहिरंग साधनों का निरूपण करके ता अभ्यास के निरूपण करने वास्ते प्रथम ता फलरूप वृत्ती निरोध का विभाग वर्णन करे. ठीक आहे, पंक्ती पहा. याते म्हणून उपाय सहित तीन बहिरंग साधनों का निरूपण करके, सर्वात अगोदर उपाय सहित बहिरंग साधनाचा निरूपण केलं पाहिजे. म्हणजे बहिरंग साधन कोणती आहे, त्या साधनांचा उपाय काय आहे, त्याचं फल काय आहे, या सर्व गोष्टीचं निरूपण अगोदर केलं पाहिजे. या ते उपाय सहित तीन बहिरंग साधनों का निरूपण करके ता अभ्यास के निरूपण करणे वास्ते, नंतर निरूपण करायचं आहे कशाचं? अभ्यासाचं. आणि ते निरूपण करण्याकरिता अगोदर प्रथम ता फलरूप वृत्ती निरोध का विभाग वर्णन करे. फल काय आहे अभ्यासाचं? वृत्तीचा निरोध आहे की नाही? कारण वृत्ती निरोधाचं कारण कोण आहे? अभ्यास. अभ्यासाचं फल वृत्तीचा निरोध. म्हणून फलरूप जो वृत्तीचा निरोध त्याचा विभाग अगोदर वर्णन करतात. स्वचित्त वृत्ती या वृत्तियों का निरोध रूप योग दो प्रकार का हो है. तर चित्त की वृत्तियों का, चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींचा निरोध रूप जो योग तो दोन प्रकारचा आहे. चित्तवृत्तीचा जो निरोध त्याला योग म्हणतात आणि तो योग दोन प्रकारचा आहे. असं स्वचित्त की वृत्तियों का निरोध रूप योग दो प्रकार का होवे है. कौन कौन? एक तो संप्रज्ञात समाधि रूप निरोध होवे है, दूसरा असंप्रज्ञात समाधि रूप निरोध होवे है की नाही? समाधि रूप निरोध चित्तवृत्तीचा निरोधच आहे, पण त्याचे दोन विभाग. पहिला कोणता? संप्रज्ञात समाधि रूप निरोध. दुसरा कोणता? असंप्रज्ञात समाधि रूप निरोध. ठीक आहे. कशाला म्हणायचं संप्रज्ञात समाधि रूप निरोध? त्याचं स्पष्टीकरण करतात. तहा कर्ता कर्म करण है कि नहीं, इस त्रिपुटी के अनुसंधान ते रहित जो एक लक्ष्य वस्तु विषय सजातीय वृत्तियों का प्रवाह है ताका नाम संप्रज्ञात समाधी है. लागलं की नाही? संप्रज्ञात समाधी म्हणजे काय? पुन्हा पहा. कर्ता कर्म करण इस त्रिपुटी के अनुसंधान ते रहित, म्हणजे या त्रिपुटीचं ज्याच्यामध्ये भान नाही, अनुसंधान ते रहित. मग कसा?
की जो एक लक्ष्य वस्तू, जी वस्तू लक्ष्य केलेली आहे की नाही, ब्रह्म वगैरे, एक लक्ष्य वस्तू विषयक, त्या लक्ष्य वस्तूकडेच सजातीय वृत्तियों का प्रवाह, सारखं त्या सजातीय लक्षाकार, त्या लक्षाकारच वृत्तीचा जो सजातीय प्रवाह, अर्थात त्या लक्षाला सोडून अन्य वस्तू विषयक वृत्ती होत नाही. ठीक आहे, त्याला म्हणायचं काय, सजातीय वृत्तींचा प्रवाह, लक्षाकार. तर हा कर्ता कर्म करण इस त्रिपुटी के अनुसंधान ते रहित जो एक लक्ष्य वस्तु विषयक सजातीय वृत्तियों का प्रवाह है, ताका नाम संप्रज्ञात समाधि है. त्याला काय म्हणायचं, संप्रज्ञात समाधि. तहा इस संप्रज्ञात समाधि का अंगभूत जो समाधि है, ताके विषय ता त्रिपुटी के अनुसंधान पूर्वक सजातीय वृत्तियों का प्रवाह होवे है. लागलं, ही संप्रज्ञात समाधि आहे, ही मुख्य झाली है की नाही. इस संप्रज्ञात समाधि का अंगभूत जो समाधि, एक अंगी समाधि, एक अंग समाधि, तर संप्रज्ञात समाधि का अंगभूत जो समाधि आहे, ताके विषय म्हणजे त्या समाधीमध्ये ता त्रिपुटी के अनुसंधान पूर्वक, तिच्यामध्ये त्रिपुटीचं भान आहे अंगभूत समाधीमध्ये. ता त्रिपुटी के अनुसंधान पूर्वक सजातीय वृत्तियों का प्रवाह होवे, ता अंग समाधि विषय, ती झाली कोणती समाधी, अंग समाधि. ता अंग समाधि विषय इस संप्रज्ञात समाधि के लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्त करणे वास्ते, संप्रज्ञात समाधीचं जे लक्षण केलं आहे त्या लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये, कुठं, अंग समाधीमध्ये, है की नाही. संप्रज्ञात समाधि के लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्त करणे वास्ते इहा म्हणजे संप्रज्ञात समाधीच्या लक्षणामध्ये इहा त्रिपुटी के अनुसंधान ते रहितपणा काय आहे. काय म्हटलं आहे, त्रिपुटीचं अनुसंधान ज्याच्यात नाही. जर असं म्हटलं नसतं तर लक्षण करत आहोत संप्रज्ञात समाधीचं, गेलं असतं कुठं, अंग समाधीमध्ये. त्रिपुटी के अनुसंधान ते रहितपणा काय आहे. यह संप्रज्ञात समाधी स्वरूप अन्य ग्रंथ विषयी भी काय आहे. अशा प्रकारचं संप्रज्ञात समाधीचं स्वरूप अन्य ग्रंथामध्ये देखील सांगितलेलं आहे. कुठं बरं, कोणता श्लोक आहे, तो श्लोक देतात. विलाप्य विकृतिं कृत्स्नाम संभव व्यत्यय क्रमात् परिशिष्टं तु चिन्मात्रं सदानंदम विचिंतयेत. हा पहिला श्लोक, याचा अगोदर पदच्छेद अन्वय अर्थ. विलाप्य विकृतिं कृत्स्नाम संभव व्यत्यय क्रमात् परिशिष्टं तु चिन्मात्रं सदा आनंदम विचिंतयेत. अन्वय. संभव व्यत्यय क्रमात् कृत्स्नाम विकृतिं विलाप्य, कृत्स्नाम विकृतिं विलाप्य, पुढे परिशिष्टं तु चिन्मात्रं आनंदम सदा विचिंतयेत. ठीक, अर्थ पहा. संभव व्यत्यय क्रमात, संभव शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती. ज्या क्रमाने उत्पत्ती झालेली आहे त्याच्या विरुद्ध क्रमाने, जसं आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, याचा विपरीत क्रम लय करायचा. पृथ्वीचा लय जलामध्ये, जलाचा लय अग्नीमध्ये, अग्नीचा लय वायूमध्ये, वायूचा आकाशामध्ये, या क्रमाने. संभव व्यत्यय क्रमात कृत्स्नाम विकृती, विकृती अर्थात कार्य, कृत्स्न म्हणजे संपूर्ण कार्याचा विलाप करून, लय करून, सर्व कार्याचा लय झाल्यानंतर शिल्लक काय राहिलं तर परिशिष्टम तू चिन्मात्र, चैतन्य मात्र, की जे आनंद स्वरूप आहे. चिन्मात्रम आनंदम सदा विचिंतेत, त्या आनंदरूप परमात्म्याचंच चिंतन करायचं. अर्थात सर्व वृत्तींचा काय झालाय, लय झालाय, निरोध झालेला आहे. पुढे ब्रह्माकार मनोवृत्ती प्रवाहोहं कृतिं विना संप्रज्ञात समाधि स्यात् ध्यानाभ्यास प्रकर्षजः. ठीक, पदच्छेद पहा. ब्रह्माकार मनोवृत्ती
प्रवाह अहम कृतिम विना संप्रज्ञात समाधी स्यात् ध्यानाभ्यास प्रकर्षज. अन्वय अहम कृतिम विना ब्रह्माकार मनोवृत्ति प्रवाह संप्रज्ञात समाधि स्यात् ध्यानाभ्यास प्रकर्षज. अर्थ पहा. अहम कृतिम विना. अहम कृती म्हणजे अहंकार, अर्थात कर्ता कर्म करण इत्यादी का वाचून केवळ ब्रह्माकार मनोवृत्ती प्रवाह, केवळ ब्रह्माकार चित्ताच्या वृत्तीचा प्रवाह, बिलकुल घटाकार पटाकार वृत्ती होत नाही आहे. कर्माकार नाही, कर्ताकार नाही, करणाकार नाही, कुठंच नाही, केवळ ब्रह्माकार लक्षाकार. अहम कृती विना ब्रह्माकार मनोवृत्ती प्रवाह, अशा प्रवाहालाच म्हणतात संप्रज्ञात समाधी स्यात्. आणि कशापासून उत्पन्न होते ती? तर ध्यानाभ्यास प्रकर्षज, ध्यान आणि अभ्यास यांच्यापासून ती उत्पन्न होत असते. ठीक आहे. अर्थय चेतन विषय अध्यस्त, पहिल्या श्लोकाचा अर्थ करत आहे की नाही. चेतन विषय चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त जितना की अज्ञान, जेवढं अज्ञान तथा ता अज्ञान का कार्य प्रपंच है, अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य प्रपंच चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे. ती सर्व प्रपंच को उत्पत्ती क्रमते विपरीत क्रमते संभव व्यत्यय क्रमात, असं म्हटलंय की नाही. उत्पत्तीचा जो क्रम आहे त्याच्याहून विपरीत क्रमाने स्थूल सूक्ष्मादी क्रम करिके, स्थूलाचा लय सूक्ष्मामध्ये, पृथ्वी स्थूल आहे, तिचा लय करायचा जलात, कारण पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे कोण? जल. कार्यापेक्षा कारण हे सूक्ष्म असतं आणि व्यापक असतं. ठीक असं स्थूल सूक्ष्मादी क्रम करिके चिदात्मा विषय लय करिके चित स्वरूप जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी सर्वांचा काय करायचा? लय करिके. अर्थात ता चिदात्मा ते य प्रपंच भिन्न नाही आहे. लय करायचं म्हणजे काय? चित स्वरूप आत्म्याहून हा प्रपंच भिन्न नाही असा निश्चय करायचा. सर्पाचा लय दोरीत करायचा म्हणजे काय? दोरीहून सर्प अतिरिक्त नाही असा निश्चय करायचा, तोच त्याचा लय आहे. अर्थात ता चिदात्मा ते य प्रपंच भिन्न नहीं है, या प्रकार का निश्चय करिके, अशा प्रकारचा निश्चय करून बाकी रहा जो, मग शिल्लक काय राहिलं परिशिष्ट, सदा आनंद रूप चिन्मात्र है. हमेशा किंवा सत आनंद चित, सत चित आनंद, सत आनंद रूप चिन्मात्र है. तिसकू गुरुपदिष्ट महावाक्य, ते गुरुने उपदेश केलेले जे महावाक्य, त्या महावाक्याच्या द्वारे अभेद रूप करिके चिंतन करे. ते ब्रह्मच मी आहे, मीच ब्रह्म आहे असं अभेद रूपाने काय करावं? चिंतन. अभेद रूप करिके चिंतन करे. अर्थात मैं सच्चिदानंद ब्रह्म रूप हूं, मी सच्चित आनंद ब्रह्म रूपच आहे, या प्रकार का चिंतन करे. झालं पहिल्या श्लोकाचा अर्थ. आता दुसऱ्या श्लोकाचा अर्थ. और त्रिपुटिका अनुसंधान रूप अहम कृती ते विना, दुसऱ्या श्लोकाचा अर्थ ना अहम कृती विना, त्याचं स्पष्टीकरण. त्रिपुटीचं अनुसंधान म्हणजेच अहम कृती आहे. तर त्रिपुटिका कर्ता कर्म करण या त्रिपुटीचं जे अनुसंधान रूप अहम कृती, त्याच्या वाचून अहम कृती ते विना म्हणजे त्रिपुटी वाचून जो अहम ब्रह्मास्मी या प्रकार की मन के वृत्तियों का प्रवाह है, मीच ब्रह्म आहे अशा स्वरूपाचा जो ब्रह्माकार मनाच्या वृत्तीचा प्रवाह, सो प्रवाह संप्रज्ञात समाधी कया जावे. त्यालाच काय म्हणायचं? संप्रज्ञात समाधी. सो संप्रज्ञात समाधी ध्यानाभ्यास के प्रकर्ष ते उत्पन्न होवे. दुसऱ्या श्लोकाचा शेवटचा पाठ. ध्यानाभ्यास प्रकर्षज, ध्यान आणि अभ्यास यांच्या प्रकर्षापासून म्हणजे विशेष ध्यान विशेष प्रकारचा अभ्यास केला तर ही संप्रज्ञात समाधी उत्पन्न होते. असं सो संप्रज्ञात समाधी ध्यानाभ्यास के प्रकर्ष ते उत्पन्न होवे है. इथे लागलं. अब योग शास्त्र की रीति से इस संप्रज्ञात समाधि रूप योग के अष्टांगों का वर्णन करे है. म्हणून आता प्रसंग प्राप्त आहे म्हणून योग शास्त्राच्या रीतीनुसार काय सांगतात? अष्टांगाचं वर्णन करतात. हे अष्टांग कुणाचे अंग आहेत?
संप्रज्ञात समाधिरूप योगाचे हे 8 अंग आहे. कोण कोण बरं? त्या 8 अंगाचं वर्णन अष्टांगों का वर्णन करे है. तहा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार है की नाही, प्रत्याहार, त्याच्यानंतर धारणा, ध्यान, समाधी. यह अष्ट ता संप्रज्ञात समाधी के अंग आहे 8. त्या 8 पैकी 8चे 2 ठिकाणी विभाग करायचे, 5 आणि 3. ताके विषयी भी यमादिक पंचतो ता संप्रज्ञात समाधी के बहिरंग साधन आहे. यमादिक 5 म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार 5 झाले ना. हे काय आहे? बहिरंग साधन आहे. आणि पुढचे 3 धारणा, ध्यान, समाधी हे काय आहे? अंतरंग साधन आहे संप्रज्ञात समाधीचे. और धारणादिक 3 म्हणजे धारणा, ध्यान, समाधी हे 3. धारणादिक 3 अंतरंग साधन आहे. अथ यम वर्णन म्हणजे आता या सर्वांचं वर्णन करा. मग यमाचं वर्णन करतात तर यम 5 आहे. यमाचे किती प्रकार आहे? 5. कोण कोण? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 काय आहे? यम. इस भेद करके सो यम 5 प्रकार का होवे है. तहा शरीर, मन, वाणी. आता हे काय कसं विचार पुण्याच्या अहिंसा सांगितली नाही, 5 यम सांगितले ना, अहिंसा वगैरे. त्यात अहिंसा म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, त्या 5ही यमाचं वर्णन करणार. नंतर नियम सांगणार, नंतर आसन सांगणार. ठीक. अथ यम वर्णनम अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. इस भेद करके सो यम 5 प्रकार का होवे है. यम किती प्रकारचे आहे? 5. तहा पहिले अहिंसा सांगतात. शरीर, मन, वाणी इन तीनों करके कोई भी प्राणी को पीडा नहीं करणे या का नाम अहिंसा आहे. कोणत्याच प्राण्याला, मनुष्यालाच नाही, अगदी पशु पक्ष्यांना सुद्धा कुठलाच त्रास नाही द्यायचा. अगदी शरीरानेही नाही, मनाने पण नाही, वाणीने पण नाही. है की याला म्हणायचं काय? अहिंसा. कुणालाही पीडा न देणं, तकलीफ न देणं, त्याला म्हणायचं अहिंसा. पीडा नहीं करने या का नाम अहिंसा है. और सत्य का यथार्थ वचन का जो उच्चारण है ता का नाम सत्य है. खरं बोलणं, जसं आहे तसं बोलणं, त्याला म्हणायचं काय? सत्य. यथार्थ वचन का जो अच्छा उच्चारण है ता का नाम सत्य है. और तीसरं काय? अस्तेय. और बलात्कार से व छल कपट से जो पराये धनादिकों का नहीं हरण है ता का नाम अस्तेय है. बलात्कार म्हणजे जबरदस्ती किंवा छल कपट करून दुसऱ्याच्या धनाधिकाचं हरण नाही करायचं, अपहरण नाही करायचं, त्याला म्हणायचं काय? अस्तेय. अर्थात अचोरी, चोरीचा अभाव. और 3 झाले की नाही? अहिंसा, सत्य, अस्तेय. 4थं कोण आहे? ब्रह्मचर्य, अपरिग्रह. तर अगोदर अपरिग्रहाचं सांगतात, नंतर ब्रह्मचर्य सांगणार. और शरीर यात्रा विषय उपयोगी पदार्थ होते अधिक पदार्थों का जो काय पडा जो संग्रह, तिथं अ पाहिजे, असंग्रह, अ राहिला छापायचा. सापडलं का? वरून 7वी ओळ. आता पंक्ती पहा. और शरीर यात्रा विषय 210 पेजवर वरून 7वी ओळ मध्ये शब्द आलाय जो संग्रह, तिथं पाहिजे असंग्रह. आता पहा. शरीर यात्रा विषयी उपयोगी म्हणजे शरीर यात्रा म्हणजे जीवन जगण्याकरिता जेवढे उपयोगी पदार्थ आहे तेवढ्यांचा संग्रह करणं ठीक आहे. तेवढ्यांचा संग्रह करणे त्याला संग्रह म्हणत नाही, तो काय आहे? असंग्रहच आहे. कळलं की नाही? अपरिग्रहच आहे. परंतु जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा अधिक वस्तू जोडणे, संपादन करणे, प्राप्त करणे, त्याला म्हणायचं काय? परिग्रह. ठीक आहे. पंक्ती पहा. और शरीर यात्रा विषय उपयोगी म्हणजे जीवन जगण्याकरिता उपयोगी जे पदार्थ आहे, जेवढे आवश्यक आहे त्या पदार्थापेक्षा अधिक पदार्थांचा जो असंग्रह, अधिक पदार्थ संग्रह न करणे, ताका नाम अपरिग्रह. आणि अधिक पदार्थ जर संग्रह केला तर त्याला काय म्हणायचं? परिग्रह. ठीक आहे की नाही? खूप जरूरत आहे कितीची? 1 रुपयाची, जमा करून ठेवली किती? 10 रुपये, त्याला काय म्हणायचं? परिग्रह. आणि 1 रुपयाची आवश्यकता आहे, 1च रुपया जवळ ठेवला, त्याला म्हणायचं काय? अपरिग्रह. ठीक. ताका नाम अपरिग्रह आहे. और आता ब्रह्मचर्य राहिलं बघा.
अष्टांग मैथुन ते जो रहितपणा आहे ताका नाम ब्रह्मचर्य आहे. ठीक आहे. अष्टांग 8 प्रकारचं मैथुन सांगितलं जातं आणि त्या 8ही प्रकारच्या मैथुनाने जो रहितपणा आहे त्याला म्हणतात काय? ब्रह्मचर्य. तर अष्टांग मैथुन का स्वरूप शास्त्र विषय यह कया है ता श्लोक. त्या 8 प्रकारचं मैथुन कोणतं कोणतं आहे बरं सांगतात. स्मरणम कीर्तनम केलिही प्रेक्षणम गुह्य भाषणम संकल्पोध्यवसायश्च क्रिया निर्वृत्तिरेवच. ठीक. अजून श्लोक आहे पण याचा अगोदर बघूया. स्मरणम कीर्तनम केलिही प्रेक्षणम गुह्य भाषणम संकल्प अध्यवसाय च क्रिया निवृत्ती शब्द तिथं वृवर अर्धा रफार द्या. क्रिया निर्वृत्ती असं पाहिजे. निर्वृत्ती शब्दाचा अर्थ होतो संपादन आणि निवृत्तीचा अर्थ होतो त्याग. आपल्याला पाहिजे निर्वृत्ती. क्रिया निवृत्ती एवच. या 8 अंग आहे बघा मैथुनाचे. कोण कोण? स्मरण, कीर्तन, केली, प्रेक्षण, गुह्य भाषण, संकल्प, अध्यवसाय आणि क्रिया निवृत्ती. क्रियेचं संपादन. 8 झाले. प्रत्येकाचं स्वरूप सांगत आहे ग्रंथकार खाली. अन्वय सरळ आहे, अर्थ सरळच आहे. पुढे दुसरा श्लोक. एतत् मैथुनमष्टांगम प्रवदन्ति मनीषिणः विपरीतं ब्रह्मचर्यं अनुष्ठेयं मुमुक्षुभिः. ठीक. एतत् मैथुनम अष्टांगम प्रवदन्ति मनीषिणः विपरीतं ब्रह्मचर्यं अनुष्ठेयं मुमुक्षुभिः. अन्वय पहा. एतत् अष्टांगम मैथुनम मनीषिणः प्रवदन्ति. एतत् अष्टांगम मैथुनम मनीषिणः प्रवदन्ति. पुढे विपरीतं ब्रह्मचर्यं मुमुक्षुभिः अनुष्ठेयं. ठीक. अर्थ पहा. एतत् म्हणजे वरच्या श्लोकात सांगितलेले 8 अंग यालाच मैथुन म्हणतात. मनीषी लोक, विद्वान लोक या 8 अंगाला मैथुन शब्दाने बोलतात. याच्या विपरीत या 8 अंगाचे जे विपरीत आहे त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. आणि ते ब्रह्मचर्य मुमुक्षुने अवश्य अनुष्ठान करणं योग्य आहे, संपादन करणं योग्य आहे, प्राप्त करणं योग्य आहे. मुमुक्षुभी अनुष्ठेयम. परंतु म्हणे ते ब्रह्मचर्याचं साधन काय आहे? कोणत्या उपायाने आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं तर सांगतात. सत्संग सन्निधी त्याग दोष दर्शन तो भवेत. ठीक आहे ना. सत्संग पहिलं साधन. सत्संगात राहिलं मनुष्य तर आपोआप ब्रह्मचर्याचं पालन घडतं. किंवा सन्निधी त्याग. सन्निधी त्याग म्हणजे विषयासक्त पुरुष आणि स्त्री यांचा त्याग आणि दोष दर्शन. विषयाविषयी देहाधिकाविषयी दोष दर्शन या 3 उपायाने ब्रह्मचर्याचं पालन होतं. दर्शनात भवेत. लागलं अर्थ देत आहे बघा. अर्थ य पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगत आहे. स्मरण, कीर्तन, केली, प्रेक्षण, गुह्य भाषण, संकल्प, अध्यवसाय, क्रिया निवृत्ती. तिथं सुद्धा क्रिया निवृत्ती गुरुवर अनुसार म्हणतो अर्धरापार. क्रिया निवृत्ती. पुढे इन अष्टका. अष्टाका असं आहे पहा. काय पाहिजे? अष्टका. टा नाही ट. इन अष्टका म्हणजे 8 अष्टांग मैथुन. इस अष्टका नाम अष्टांग मैथुन. या 8 नाव आहे काय? अष्टांग मैथुन. तहा. आता एकाएकाची व्याख्या. पहिलं काय आहे? स्मरण ना. तहा भोग्य बुद्धि करिके स्त्रियों का चित्त विषय चिंतन करना या का नाम स्मरण है. भोग्य बुद्धीने एखाद्या स्त्रीचं चित्तामध्ये मनामध्ये चिंतन करणं याला म्हणतात काय? स्मरण. ठीक आहे ना. असं स्मरण जर घडलं ते सुद्धा मैथुनच आहे. त्याचाही त्याग केला तर ब्रह्मचर्य सिद्ध होतं. कळलं की नाही. म्हणजे स्मरण सुद्धा करायचं नाही. भोग्य बुद्धीने कोणत्याही स्त्रीचं स्मरण सुद्धा करायचं नाही. और वाणी से दूसरं काय? कीर्तन है ना. वाणी से 3 स्त्रियों के गुणों का कथन करना या का नाम कीर्तन है. वाणीने स्त्रींच्या गुणाचं वर्णन करणे त्याला काय म्हणायचं? कीर्तन. तेही करायचं नाही तर सिद्ध होईल काय? ब्रह्मचर्य. पुढं केली. केली म्हणजे काय? 3 स्त्रियों के साथी द्यूतादिक क्रीडा करणी या का नाम केली आहे. त्या स्त्रियांबरोबर
द्यूत वगैरे कोणती क्रीडा, कोणताही खेळ त्यांच्याबरोबर खेळणं, त्याला म्हणायचं काय? केली. मग कवड्या पाणी जरी खेळत असले एखाद्या मुलीबरोबर, स्त्रीबरोबर, तर ते सुद्धा काय झालं? एक आठ पैकी एक मैथुनच झालं, केली नावाचं. त्याचाही त्याग. तीन स्त्रियों के साथ द्यूताधिक क्रीडा करने या का नाम केली है. और भोग्य बुद्धि करके जो तीन स्त्रियों का देखना है ताका नाम प्रेक्षण है की नाही. चौथा आहे की नाही, प्रकर्षेण इक्षण. भोग्य बुद्धीने त्या स्त्रियांच्याकडे पाहणे है की नाही, त्याला काय म्हणायचं? इक्षण है कि नहीं. भोग्य बुद्धि करके जो तीन स्त्रियों का देखना है ताका नाम प्रेक्षण है. और प्रेक्षण नंतर गुह्य भाषण. और एकांत देश विषय, एकांतात जो तीन स्त्रियों के साथी त्या स्त्रियांबरोबर भाषण बोलणे, ताका नाम गुह्य भाषण आहे. तेही करायचं नाही है की नाही. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जाणं बोलू नये. शास्त्रात साऱ्या गोष्टी संतांनी सांगून ठेवलेल्या आहेत है की नाही. एकांती लोकांती, एकांतात पण नाही, लोकांतात पण नाही, फोनवर तर नाहीच नाही. कळलं की नाही. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेला तरी काय? प्राण गेल्या जाणं बोलू नये. चला. और तीन स्त्रियों की प्राप्ती की जा इच्छा आहे ताका नाम संकल्प आहे. काही लोक काय करतात? प्राप्त होण्याचा संभव नाही आहे पण संकल्प करतात. रावणाने केला होता काय? संकल्प, सीतेला प्राप्त करण्याचा. नाश झाला शेवटी, प्राप्त तर झालीच नाही. शेवटी काय झाला? नाश. राज्यही गेलं, नावही गेलं, पोरही गेले, संपत्ती गेली, स्वतःलाही मारावं लागलं है की नहीं. तीन स्त्रियों के प्राप्ति की जा इच्छा है ताका नाम संकल्प है. और तीन स्त्रियों के प्राप्ति का जो बुद्धि विषय निश्चय करना है ताका नाम अध्यवसाय है. काय काय? और तीन स्त्रियों के प्राप्ति का है की नाही, प्राप्त होण्याचा संभव नाही आहे पण प्राप्त होईलच, प्राप्त करायचाच, अशा प्रकारचा जो निश्चय त्याला काय म्हणायचं? अध्यवसाय. और तीन स्त्रियों के प्राप्ति का जो बुद्धि विषय निश्चय करना है ताका नाम अध्यवसाय है. और तीन स्त्रियों का जो संभोग है ताका नाम क्रिया निवृत्ती है. क्रिया संपादन है की नाही. त्या स्त्रियाबरोबर जो साक्षात संभोग त्याला म्हणायचं क्रिया निवृत्ती, क्रियेचं संपादन. इन अष्टों को विद्वान पुरुष अष्टांग मैथुन कहे. या आठांना काय म्हणतात? अष्टांग मैथुन. हे कशासाठी सांगावं लागलं की या आठांचा त्याग म्हणजे ब्रह्मचर्य आहे म्हणून हे सांगावं लागलं सर्व. कळलं की नाही. चला. और इस अष्टांग मैथुन ते जो रहितपणा है तिसको ब्रह्मचर्य कहे. त्याला काय म्हणतात? ब्रह्मचर्य. सो ब्रह्मचर्य मुमुक्षुजनों ने अवश्य संपादन करना. मुमुक्षुने ब्रह्मचर्य अवश्य संपादन केलंच पाहिजे, प्राप्त केलंच पाहिजे. का बरं? त्याचं कारण आहे, ब्रह्मचर्य नसेल तर ब्रह्मज्ञान सुद्धा होऊ शकत नाही. शास्त्र प्रमाण आहे याकरिता. देऊ राहिले. जिस कारण ते, ज्या कारणाने की म्हटले गेलंय काय? यदि छंतो ब्रह्मचर्यम चरंती सत्तेन लभ्यस्तपसा हेशात्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यम पश्यन्ति यतयः क्षीणदोषः इत्यादि श्रुतिया. ही श्रुती आहे. इत्यादि श्रुतिया ता ब्रह्मचर्य को ही आत्मज्ञान का तथा मोक्ष का साधन कहे. आत्मज्ञानाचं आणि मोक्षाचं साधन कोण आहे? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य नसेल तर आत्मज्ञानही प्राप्त होत नाही आणि मोक्षही प्राप्त होत नाही. म्हणून जो मुमुक्षु आहे, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्यांनी सर्वात अगोदर पालन केलं पाहिजे. कशाचं? ब्रह्मचर्याचं. ठीक आहे. श्रुती सांगू राहिली स्वतः. तर श्रुतीचं पदच्छेद बघूया. यदि यद इच्छन्तः ब्रह्मचर्यम चरन्ति सत्येन लभ्य तपसा ही एषः आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतःशरीरे ज्योतिर्मयः हि शुभ्रः यम पश्यति यतयः क्षीणदोषाः. ठीक. अन्वय. यद इच्छन्तः ब्रह्मचर्यम चरन्ति ही एषः आत्मा तपसा सत्तेन लभ्य
पुढे सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतःशरीरे ज्योतिर्मयः ही शुभ्र यम क्षीणदोषाः यतयः पश्यन्ति। क्षीणदोषाः यतयः पश्यन्ति अर्थ पहा। ठीक है। यत इच्छंत मोक्षाची ज्याला इच्छा आहे, मोक्षाला कारणभूत ज्ञान प्राप्त व्हावं अशी ज्याला इच्छा आहे, ते लोक ब्रह्मचर्यम चरंती, ब्रह्मचर्याचं पालन करतात। का बरं? ही कारण की येतो ही येश आत्मा, हा आत्मा तपसा, तपाने आणि सत्येन लभ्य, ब्रह्मचर्य रूप तप आणि सत्य याच्याद्वारेच प्राप्त होतो। कोण? आत्मा। पुढे सम्यक ज्ञानेन, सम्यक ज्ञान आणि ब्रह्मचर्येन, ब्रह्मचर्यानेच नित्यम अंतः, शरीराच्या आतमध्ये अंतःशरीरे ज्योतिर्मय ही शुभ्र, ज्योतिर्मय अर्थात ज्ञान स्वरूप, शुभ्र असा आत्मा आहे की नाही, शुभ्र म्हणजे ज्ञान स्वरूप। यम ज्याला क्षीणदोषः यतय पश्यन्ति, शरीराच्या आतमध्ये ज्ञान स्वरूप त्या आत्म्याला यती लोक पाहतात, जाणतात, अनुभव करतात। कसे यती? क्षीणदोषः, ज्यांचे दोष क्षीण झालेले आहे असे यती लोक त्याचा साक्षात्कार करतात। इत्यादि श्रुतिया ता ब्रह्मचर्य को ही आत्मज्ञान का तथा मोक्ष का साधन कहे आहे। बरोबर? आत्मज्ञान आणि मोक्षाचे साधन कोण आहे? ब्रह्मचर्य। सो ब्रह्मचर्य मग कशाने प्राप्त होईल बरं? आता ब्रह्मचर्याच्या चर्य प्राप्त होण्याचं साधन काय? तर त्या 2 श्लोकाच्या नंतर अर्ध्या श्लोकाने सांगितलंय बघा, वर गेले ना मागच्या पेजवर, सत्संग सन्निधी त्याग दोष दर्शनत भवे, त्याची व्याख्या करू राहिले। सो ब्रह्मचर्य सत्संगते सिद्ध होवे, संत सत्संगतीने, तथा सन्निधी त्याग म्हटलंय की नाही। कोण सन्निधी त्याग म्हणजे काय? ते विषयासक्त स्त्री पुरुषो के सन्निधी, सानिध्य, सन्निधी त्याग ते सिद्ध होवे। विषयासक्त स्त्री पुरुषाची जी सन्निधी आहे त्या सन्निधीचं सुद्धा काय करायचा? त्याग, अर्थात त्यांच्या संगतीत राहायचं नाही। सन्निधी त्याग ते सिद्ध होवे लागलं। तथा देह के दोष दर्शन ते सिद्ध होवे, त्याचप्रमाणे म्हटलं होतं ना दोष दर्शनात भवे, तर देह आणि देह संबंधी सारे विषय, त्या विषयाविषयी देहाविषयी दोष दर्शन जर केलं तरी सुद्धा सिद्ध होतं काय? ब्रह्मचर्य। स्वतःच्या शरीरामध्ये सुद्धा दोष आणि ज्या शरीराविषयी आसक्ती, ज्या शरीराला घेऊन अब्रह्मचर्याची सिद्धी होते त्या शरीराविषयी सुद्धा दोष पाहणे। देह के दोष दर्शन ते सिद्ध होवे। तहा सत्संग को ब्रह्मचर्य की साधनता आचार्यों ने कही है, इस वचन करके कथन करी आहे की नाही? म्हणजे सत्संग हा ब्रह्मचर्याचं साधन आहे। सत्संग कारण, कार्य कोण? ब्रह्मचर्य। तर सत्संग जर केला तर ब्रह्मचर्य पालन करणं सोपं जातं, ही गोष्ट आचार्यांनी सुद्धा सांगितलेली आहे। ता सत्संग को ब्रह्मचर्य की साधनता आचार्यों ने सांगितली आहे। श्लोक तिथला, कातव कांता धरगत चिंता वातुल तव किम नास्ती नियंता, त्रिजगती सज्जन संगती रेका भवती भवार्णव तरणे नौका। कुठला श्लोक आहे जरा शोधून सांगा बा, सापडला तर। आचार्याचा श्लोक आहे म्हणतात, तर त्याचा पदच्छेद अर्थ बघू। का तव कांता अधर्गत चिंता वातुल तव किम नास्ती नियंता, त्रिजगती सज्जन संगती ही एका भवती भवार्णव तरणे नौका। अन्वय, वातुल हे वातुल, अधर्गत चिंता कांता तव का, तव नियंता नास्ति किम,
पुढे त्रिजगती एका सज्जन संगती भवार्णवतरणे नौका भवती. ठीक, अर्थ पहा. वातुल, वातुल शब्दाचा अर्थ आहे पागल. हे पागल काय की अधर्गत चिंता कांता तव का. अधर्गत, अधर्गत चिंता म्हणजे काय, स्त्रीच्या शरीरामधील जो अधर्गत भाग आहे, अधर भाग आहे, गळ्याचा खालचा भाग, अधर्गत चिंता आहे जिच्याविषयी अशी जी कांता स्त्री, तव का, ती काय तुझी आहेत का. तव नियंता नास्ती किम, तुझा कोणी नियंता नाहीत का, की तू जेवढा या स्त्रीविषयी अत्यंत आसक्त झालेला आहेस. ठीक आहे, तर मग आता ती आसक्ती झाली तर ब्रह्मचर्य सांगायचं आहे. मग आता त्या आसक्तीपासून वाचण्याकरिता उपाय काय तर सांगितलं आहे त्रिजगती एका सज्जन संगती. त्या तीन जगतामध्ये एकच एक नौका आहे, कोणती, सज्जन संगती. त्या आसक्ती, स्त्रीविषयी असणाऱ्या आसक्ती इत्यादिकाचं, मैथुन इत्यादिकाचा त्याग होण्याकरिता अर्थात ब्रह्मचर्याचं पालन होण्याकरिता कारण म्हणून एक मात्र नौका आहे, कोणती, सज्जन संगती. सज्जन पुरुषाची संगती आहे की नाही. जर सज्जन पुरुष, संत पुरुष भेटत नसतील तर मग काय करावं तर त्या संत पुरुषांचं जे वाङ्मय आहे त्याची संगती, ती सुद्धा संत संगतीच आहे. ज्ञानेश्वरी वाचणे, गाथा वाचणे, उपनिषद वाचणे, गीता वाचणे, हे सारं काय सत्संगतीच आहे. तर त्रिजगती एका सज्जन संगती, एकमात्र सज्जन संगतीच काय, भवार्णव तरणे, भव संसार सागर, अर्णव म्हणजे सागर, भव म्हणजे संसार, संसार सागर तरण्यामध्ये नौका भवती, एकमात्र नौका आहे, नाव आहे. लागलं, ईश्वचन करके कथन करी है याते. म्हणून ता सत्संग को ब्रह्मचर्य की साधनता संभव आहे. म्हणून सत्संग हाच साधन आहे. कशाकरिता, ब्रह्मला ब्रह्मचर्य राहायचंय त्याने सत्संगतीतच राहावं. सत्संगतीत राहिला नाही आणि जुन्या मित्रामध्येच राहू लागला, की जे गृहस्थी आहेत सारे त्यांच्यातच जर राहू लागला तर ब्रह्मचर्याचं पालन होऊ शकत नाही. त्यांचं अन्न खाऊन खाऊन बुद्धी खराब होणार. याते ता सत्संग को ब्रह्मचर्य की साधनता संभव है. और ध्येय विषय दोषों का दर्शन, शेवट चालतं ना, आहे की नाही. तर देहाविषयी दोष दर्शन केलं तरी देखील ब्रह्मचर्याचं पालन होतं. ही गोष्ट कोणी कुणाला सांगितली आहे तर सांगतात प्रल्हादाने सांगितलेलं आहे ही गोष्ट. और ध्येय विषय दोषों का दर्शन प्रल्हाद ने कथन करे आहे. कोण प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, त्यांनी सांगितलं आहे. तिथला श्लोक, मांसासृपूयविन मूत्र स्नायु मज्जास्ति संहतौ देहे चेत प्रीतिमान मूढो भविता नरके पिसह. हा श्लोक आहे. पदच्छेद पहा. पहिला एकच पद आहे, मांसासृपूयविन मूत्र स्नायु मज्जास्ति संहतौ. पुढे देहे चेत प्रीतिमान मूढ भविता नरके अपि सह. अन्वय पूर्वार्ध सरळ आहे. मांसासृपूयविन मूत्र स्नायु मज्जास्ति संहतौ. पुढे देहे मूढ प्रीतिमान चेत सह नरके अपि भविता. नरके अपि भविता. ठीक, अर्थ पहा. तर मांस, सृप म्हणजे रुधिर, रक्त, पूय पू, विण म्हणजे विष्ठा, मूत्र, स्नायू, स्नायू म्हणजे नाडी, मज्जा, अस्थि म्हणजे हाड, या सर्वांचा समूह तर शरीर आहे ना.
या शरीरामध्ये दुसरं काय आहे, याच्या अतिरिक्त काही नाही आहे. मांस रुधिर वगैरे या साऱ्यांचा समूह म्हणजे काय आहे, शरीर आहे. असा असणारा हा देह की ज्याच्यामध्ये एकही वस्तू शुद्ध नाही आहे, पवित्र नाही आहे की नाही. अनंत अशा घाणेरड्या वस्तूंचा समूह म्हणजे हे काय आहे, पिंड शरीर आहे. कळलं की नाही. आणि एवढ्या घाणेरड्या असणाऱ्या देहाविषयी जो मूढ माणूस अत्यंत प्रीती करतो, तर तो नरकाविषयी का प्रीती करणार नाही, अर्थात तो नरकाला पण जाईल मग. हा त्याचा अर्थ आहे. कळलं की नाही. हे सारं वरून चमडी आहे शरीराला म्हणून बरं आहे. ही चमडी जर काढून टाकली वरची तर एकमेकांकडे कोणी पाहणार सुद्धा नाही, स्वतःच्या शरीराकडे सुद्धा पाहण्याची सुद्धा इच्छा होणार नाही. कळलं की नाही. किंवा ज्या शरीराविषयी अत्यंत आसक्ती आहे, एखाद्या पुरुषाची स्वपत्नीविषयी किंवा पत्नीची पतीविषयी अत्यंत आसक्ती असते, मग त्या आसक्ती घालवण्याकरिता हे सारं चिंतन केलं पाहिजे, तर आसक्ती कमी होईल, वैराग्य उत्पन्न होईल. ठीक आहे की नाही. आणि कल्पना करा, एखाद्या शरीराविषयी अत्यंत आसक्ती आहे, तर मनानेच डोळे बंद करून कल्पना करा ते शरीर समोर आहे, त्याचं आपण ऑपरेशन केलं, विच्छेद. 8 पात्र समोर ठेवले, एका पात्रात काय त्या शरीरातला मांस काढलं, एकामध्ये रुधिर, एकामध्ये पूय, विष्ठा, मूत्र सारे असे वेगवेगळे करून ठेवले. आता त्याच्याकडे बघा, पाहण्याची चवील का नाही आहे. आणि मग शरीर होतं काय अगोदर, त्या सारा समूह तर होता ना. मग का बरं त्याच्याविषयी एवढी आसक्ती. आणि एवढी आसक्ती जर या असल्या शरीराविषयी होत असेल तर नरकामध्ये सुद्धा तो का आसक्ती करणार नाही, असं प्रल्हादाने म्हटलेलं आहे. पंक्ती पहा. देहे मूढ व्यक्ती प्रीतिमांचे यदि प्रीती करत असेल तर स मूढ नरकी भविता, नरकामध्ये सुद्धा प्रीती करून नरकाला जाईल मग तो. ठीक. अर्थ श्लोकाचा अर्थ देऊ राहिले. मांस रुधिर पूय विष्ठा मूत्र नाडी मज्जा अस्ति, समझ का, इत्यादिक मलिन पदार्थों का समूह रूप जो यह देह है. या साऱ्या मलिन पदार्थांचा समूह म्हणजेच काय आहे, देह आहे. कळलं की नाही. ता देहविषयी जो मूढ पुरुष प्रीतीवाला आहे, अशा देहाविषयी कोणी मूढ पुरुष काय करीत असेल, प्रीती प्रेम करीत असेल, तर सो मूढ पुरुष नरक विषयी भी प्रीतीवाला होवेगा. नरकामध्ये सुद्धा काय करेल मग तो, प्रीती करील, प्रेम करील, नरकाला जाईल. किंवा य उक्त अर्थ भगवानने बी काय आहे, प्रल्हादाने सांगितले असं नाही, साक्षात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. ता श्लोक स्वदेहा शुची गंधेन न विरजेत य पुमान वैराग्य कारणम तस्य किमान्यदुपदिश्यते. गीतेचा श्लोक नाही आहे की नाही. उद्धवाला उपदेश करताना म्हणा किंवा भागवतात म्हणा कुठेतरी आला असेल बघा. स्वदेहा शुची गंधेन न विरजेत यह पुमान वैराग्य कारणम तस्य किम अन्यत् उपदिश्यते. अन्वय पहा. यह पुमान स्वदेह अशुचि गंधेन न विरजेत तस्य वैराग्य कारणम अन्यत् किमुपदिश्यते. ठीक आहे. अर्थ पहा. यह पुमान जो पुरुष स्वदेह स्वतःचा देह, त्या देहामध्ये असणारे अत्यंत अपवित्र असा जो गंध, स्वदेह अशुची गंधेन, स्वतःच्या देहातून निघणारा जो दुर्गंध वगैरे आहे त्याच्यापासून न विरज्येत, त्या देहापासून जर विरक्त होत नसेल, एवढ्या घाणेरड्या देहापासून वैराग्याला प्राप्त होत नसेल, तर त्याच्याकरिता वैराग्य उत्पन्न होण्याकरिता कारण तस्य वैराग्य कारण अन्यत् किम उपदिश्यते. अन्य कशाचा उपदेश करावा, की जो स्वतःच्या देहाला पाहून ज्याला वैराग्य उत्पन्न होत नाही त्याला आणखीन त्याच्यापेक्षा कोणत्या वस्तूचा उपदेश करावा की जेणेकरून त्याला वैराग्य होईल. कारण याच्यापेक्षा दुसरी कोणती घाणेरडी वस्तूच नाही आहे. कळलं. म्हणून म्हटलंय संतांनी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली
आम्हासी का दिली वांगुली रे. ठीक, चला. अर्थ जो पुरुष आपने देह के अशुची म्हणजे अत्यंत अपवित्र, गंध करके, दुर्गंध करके वैराग्य को नहीं प्राप्त हो गए, वैराग्याला प्राप्त होत नाही, तीस पुरुष को दूसरा वैराग्य का कारण क्या उपदेश करना, दुसरा काय उपदेश करावा जेणेकरून त्याला वैराग्य उत्पन्न होईल, आहे की नाही. चला, स्वतःच्या देहाविषयी वैराग्य व्हायला पाहिजे अगोदर. कारण देह कसा आहे, अत्यंत अपवित्र आहे. सर्व ठिकाणून काय दुर्गंधच येतो, आहे की नाही. 4 दिवस आंघोळ नाही केली तर साऱ्या शरीरात दुर्गंध सुरू होतो, कळलं की नाही. हा, चला जाऊ द्या. इस प्रकार अपने देह के तथा स्त्री देह के दोषों को चिंतन करणे हारे पुरुष को ता देह विषय राग होवे नाही. सापडलं. अशा रीतीने आपल्या देहाविषयी तथा स्त्रीच्या देहाविषयी दोषाचं चिंतन करणारा जो पुरुष आहे, त्या पुरुषाला त्या देहाविषयी राग होवे नाही. राग म्हणजे आसक्ती उत्पन्न होत नाही. अर्थात देहापासून काय उत्पन्न होईल, वैराग्य. राग होवे नाही. लागलं. हा देव नाशिवंत कर्म कीटकांचा बांधा वरी चर्म घातले रे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांगा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा काय बांधा. बघा, रव रव दुर्गंधी. या शरीराच्या संबंधाने चारी बाजूला काय आहे, दुर्गंधी. खालून पाहिलं तरी दुर्गंधी, वरून दुर्गंधी, मागून पुढून गपला तिकडं तिकडं सगळं काय आहे, दुर्गंधी आहे. पशु का उतना नहीं रहता. हा, त्याचं स्नान नाही करे तो उनका उतना. त्याचं कारण आहे. कारण काय माहिती का, पशु शिजलेलं अन्न खात नाही. हा, आणि मनुष्य शिजलेलं अन्न खातो, हाच फरक आहे. म्हणून त्यांनी आंघोळ केली नाही, दात घासले नाही तरी त्यांचे दात सफेद असतात पशूंचे, गाई बैलांचे. पण मनुष्याचे एक असा प्राणी आहे की तो शिजून अन्न खातो, त्याच्यामुळे सर्व रोग आणि साऱ्या दुर्गंधी, साऱ्या गोष्टी या मनुष्याकडेच येतात. जर मनुष्याने सुद्धा कच्चा आहार खायला सुरुवात केली तर त्याचं सुद्धा शरीर योग्य राहील, आजारीही पडणार नाही. आहेत असे भारतामध्ये जवळजवळ 4-5 हजार लोक आहेत. मागं 3-4 वर्षापूर्वी 3,500चा आकडा आला होता कच्चे खाणारे, कच्चा आहार करणारे. आता वाढला असेल तर 5,000 पर्यंत गेला असेल. योगियों के पास भी दुर्गंध नहीं आता जो समाधी. तेच ना, मग ते कच्चा आहार खातात. आहेत ना, अशी भरपूर आहेत. अशी कुठं 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 असतात कोणी कोणी. चला ठीक आहे ना, त्याला धैर्य लागतं. कच्चा आहार खायला सुद्धा काय लागतं, धैर्य लागतं. मन असं प्रवृत्त होत नाही. पण एक ध्यानात घ्या, जर कच्चा आहार खायला सुरुवात केली तर 2-3 महिन्यानंतर, 1-2 महिन्याच तुम्हाला शिजलेलं अन्न खायची इच्छाच होणार नाही, किती भारी असू द्या. उलट असे किळस येणार, काय लोक काय खातात शिजलेलं, असं व्हायला सुरुवात होते. आणि कच्चाच आहार खायला मन प्रवृत्त होणार आणि शरीर एकदम असं हवेत उडल्यासारखं वाटणार, हलकं. याचा अर्थ अशक्तपणा येईल असं नाही. जो माणूस 3-3 टाइम शिजलेलं अन्न खातो, चपात्या भाकरी, त्याच्यापेक्षा 10 पटीने हा जास्त काम करू शकतो. एवढी ताकद त्याच्यात येते कच्चा आहार खाणाऱ्यामध्ये. अतिरिक्त चरबी पण राहत नाही. दिसताना फक्त होईल काय, प्रत्येक जण तुम्हाला भेटला ना म्हणणार काय, अहो तुम्ही आजारी आहे की काय. कारण वरून दिसताना एकदम सडपातळ दिसणार, आहे की नाही. हा, का बरं, अतिरिक्त चरबी नसते ना. पण आतून आतून तो कच्चा आहार खाणारा मनुष्य अत्यंत काय असतो, मजबूत, स्ट्रॉंग असतो. कळलं की नाही, हा त्याचा अर्थ आहे. याचा प्रयोग करून पहा. काशीला असताना 7 महिन्याचा प्रयोग केला होता, 6 का 7 महिन्याचा. आम्ही कच्चा जे खायचं ते कच्चंच खायचं. मग ते हरभरे, मूग, मोडेऊन, शेंगदाणे असले वस्तू, बाहेरीतल्या वस्तू तर काही मेवा वगैरे भेटत नव्हता, परंतु असला काकडी, थोडंफार काही भेटली तर फळं, असं काही कच्चा आहार आहे की नाही खायचा. खूप आनंद येतो, आहे की नाही. पण लोकात फिरायचं ज्याला नाही ना, त्याला ती शक्य आहे. ज्याला थोडंफार जरी लोकात फिरायचे ना, लोक इतके विचित्र आहेत की लयच आग्रह करणार आणि त्यांना दया येते. त्यांना असं वाटतं आपण दयाच करू राहिलो यांच्यावर, की काय बाई खात नाही, हो खा हो थोडं, अहो कसं हो, तुमचं शरीर कसं राहील हो, असं तसं. आणि खूप आग्रह करून करून हळूहळू हळूहळू पुन्हा त्या भोगात येतो. पण एकांतात जर राहिलं तर ते शक्यही आहे. कळलं. चला, पण याचा अर्थ कच्चा आहार करायचा म्हणजे काही पण कच्चं खायचं असं पण नाही बरं का. त्याचाही त्रास होऊ शकतो. नाही तर उठला, घेतले बटाटे, खाली कचा कचा चावून
आहे की नाही? गेला ते खाली वांगे काही पण असं दुसरं, मी तर मग कडवाच खायला सुरुवात केली असं नाही. त्याचंही शास्त्र आहे. एक पुस्तक आहे माझ्याकडं, कच्चा खाओ आयु बढावो. वाचायचं असलं तर ठेवलं आहे तिथं, वाचायला घेऊ शकता. झेरॉक्स आहे. ते पुस्तक जर चांगलं वाचलं ना 2-3 वेळेस, आपोआप माणसाला कच्चा आहार करण्याची प्रवृत्ती होते. खावंच वाटतं, मग ते शिजलेलं खाऊच वाटत नाही. त्यांनी फार सुंदर सुंदर उदाहरण दिलेले आहे. मग काही लोकांना असं वाटतं की इतक्या दिवसापासून आपण कच्चा आहार करतो, शिजलेलं खातो, अचानक कसं काय सुरू करावं? तर त्यांनी उदाहरण दिलं आहे. म्हणजे समजा एखादा मनुष्य, त्याच्याकडे मोटरसायकल आहे आणि तो 10 वर्षापासून रॉकेल वापरतोय. आणि मग त्याला कोणीतरी सांगितलं किंवा पैसे दिले, त्याच्यावर पैसे नव्हते समजा, आज आले, आणि किंवा त्याला सांगितलं की पेट्रोल घ्या आमच्यातर्फे आणि पेट्रोल टाक. तो जर असं म्हणला, काय अहो 10 वर्षापासून तिला रॉकेलची सवय लागलेली आहे, तिला कसं काय सूट होईल पेट्रोल, तर असं आहे का? तसं नाही आहे. उलट तोच खरा मूळचा आहार आहे. त्याप्रमाणे कच्चा आहार हा मूळचा आहार आहे. एक काळ असा नक्कीच असणार या पृथ्वी तलावर, त्याचा काळ मर्यादा सांगता येणार नाही. कदाचित काही युगाच्या अगोदरची गोष्ट असू शकते की जसे प्राणी कच्चाच आहार खातात ना, तसं मनुष्य सुद्धा काय कच्चाच आहार खात होता पूर्वी. ही घरं सुद्धा नव्हते, कपडे नव्हते, जंगलात राहण्यासारखंच होतं, आहे की नाही? नंतर हळूहळू विकास झाला असेल, तो भाग निराळा. परंतु अतिरिक्त विकास केला, सारा विकास केला चालला असतं, फक्त आहार शिजवण्याचा विकास नाही करायला पाहिजे होता. तर त्याचा फायदा झाला असता. कोरोना आणि फिरॉना हॉस्पिटल याची गरजच पडली नसती. कळलं? चला, आणि आयुष्य सुद्धा वाढलं असतं. या ते काय चाललं होतं आपलं, तुम्ही म्हटले ना ते पशुचं, त्याच्यावरून हा विषय निघाला. पशुचा फायदा झाला. फायदा झाला. सुरू करा मग कच्चा आहार. पुस्तक देऊ वाचायला? फोटो घेतो. इस प्रकार 411 शेवटची ओळ. इस प्रकार अपने देह के तथा स्त्री देह के दोषों को चिंतन करने हारे पुरुष को ता देह विषय राग होवे याते ता दोष दर्शन को ब्रह्मचर्य की साधनता संभव आहे. म्हणून दोष दर्शन केलं तर ब्रह्मचर्याचं पालन घडतं, ही गोष्ट सिद्ध झाली. इस प्रकार ता सन्निधि त्याग को भी ब्रह्मचर्य की साधनता है की नाही? दुसरं सांगितलं होतं ना, काय सांगितले होते? सन्निधीचा त्याग, विषयासक्त पुरुषांचा त्याग केला तरी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन घडतं, ही गोष्ट सुद्धा शास्त्रात सांगितलेली आहे. घ्यायचं का? किती घे? 4 ओळी ना? हा, घ्या. इस प्रकार ता सन्निधि त्याग को भी ता ब्रह्मचर्य की साधनता है. या कारण ते ही, म्हणूनच स्मृती ग्रंथाने मुमुक्षुजन के प्रति, मुमुक्षुंकरिता सांगितलं आहे काय? स्त्री के संभाषणादिको का निषेध कर्या आहे. स्त्रियांबरोबर भाषण, बोलणं, पाहणं अजिबात करायचं नाही, असं शास्त्राने सांगितलं आहे. सन्निधी त्याग का? ब्रह्मचर्याचं पालन करायचंय ना, सन्निधी त्याग झाला पाहिजे. ता श्लोक न संभाषेत स्त्रियं कांचित पूर्वदृष्टां च न स्मरेत कथां च वर्जयेत तासां न पश्येत लिखितां अपि. पदच्छेद पहा. न संभाषेत स्त्रियं कांचित पूर्वदृष्टां च न स्मरेत कथां च वर्जयेत तासां न पश्येत लिखितां अपि. अन्वय. कांचित स्त्रियं न संभाषेत, कांचित स्त्रियं न संभाषेत. ठीक. पुढे च पूर्वदृष्टां न स्मरेत, च पूर्वदृष्टां न स्मरेत. पुढे च तासां कथां वर्जयेत, तासां कथां वर्जयेत. पुढे लिखितां अपि न पश्येत, लिखितां अपि न पश्येत. ठीक. अर्थ पहा. कांचित स्त्रियं न संभाषेत, कोणत्याही स्त्री बरोबर संभाषण करू नये, बोलू नये. ठीक आहे. न संभाषेत. पुढे च आणि पूर्वदृष्टां, पूर्वी कधी एखाद्या स्त्रीला पाहिलं असेल तर तिचं स्मरण देखील करू नये. न स्मरेत, स्मरणही करायचं नाही. च आणि
काय तासाम कथाम वर्जयेत. जर एखादी स्त्री कथा करू लागली, कीर्तन करू लागली, प्रवचन सांगू लागली, गप्पा सांगू लागली, तर वर्जयेत ते ऐकायचंही नाही. कळलं? आणखीन लिखिताम अपि न पश्येत. लिखिता म्हणजे चित्रात काढलेली स्त्री असेल, चित्रात किंवा बाहुली किंवा मूर्ती, तर ती सुद्धा पाहू नये. स्त्रियाचा तो संग नको नारायणा काष्टा या पाषाणा मृतिकेच्या. सांगितलं की संतांनी. चला अर्थ यह मुक्षुजन किसी भी स्त्री के साथ ही संभाषण नहीं करे तथा पूर्व देखी हुई स्त्री का चित्त विषय स्मरण भी नहीं करे. पूर्वी पाहिलेल्या स्त्रीचं स्मरण सुद्धा करायचं नाही, स्मरण भी नहीं करे. और तीन स्त्रियों की कथा का भी परित्याग करे. कथा पण ऐकायची नाही. हा, कळलं की नाही? नाही तर मग काय, गेले आळंदीच्या वारीला आणि तिथं आळंदीमध्ये एक स्पेशल ठिकाण आहे. तिथं कीर्तन सुरू होतं सकाळी 9ला, 8:30-9ला आणि चालतं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. एकादशी दिवशी. माहिती कुठं बस स्टँडला. कारण PMT वगैरे येऊ देत नाही, ती बस स्टँड मोकळच राहतं. कारण इंद्रायणीच्या पलीकडेच त्या बस असतात या वारीच्या वेळेस. मग ते बस स्टँड मोकळंच असतं. तिथे एक फड लावलेलं असतं आणि तिथे त्या 2-4 बाया असतात आणि 10-20 लोकही असतात ऐकायला. 10-25 लोक, 50-100 कधी. आणि इतकं धनकीबाज कीर्तन चालू असतं, माईक बीक लावून, आणि क्रमाक्रमाने असतं. पुन्हा एकदा तास, दीड तास, अर्धा तासाने केलं तर दुसरी उभी राहती, ही बसती. संध्याकाळ चालतं त्यांचा क्रम. मग ती बसती, ही उठती, आणि तेवढ्यात कोणी 10 रुपये दिले लगेच नाव पुकारणार, आमच्याने 10 रुपये दिले. जाऊ दे, आपलं काय कोणाशी घेणं देणं नाही आहे. असं येऊ राहिलं, ऐकलं काय? ऐकलं तर ऐकलं, आमचं काही म्हणणं नाही बा. और 3 स्त्रियों की कथा का भी परित्याग करे. लागलं? तथा चित्र की लिखी हुई स्त्री को भी नहीं देखे. लिखिता मग आठवतं की नाही? चित्र की म्हणजे चित्रात काढलेली, लिखी हुई स्त्री को भी नहीं देखे येते. आणि मोबाईल मध्ये आलीच चुकून तर डिलीट करून टाकायची, बिलकुल पाहिजे नाही. कारण किती जरी म्हणलं मोबाईल उघडला का येतातच त्या कुठून येतात काय नाही. हा, तर पाहिजे नाही म्हणून. अथ नियम वर्णन झालं इथपर्यंत विषय. तर 8 अंग आहे ना समाधीचे, त्यापैकी काय झालं आतापर्यंत? यम. त्याच्यानंतर काय? नियम. आता नियमाचं वर्णन करतात, त्याचा विचार आपण नंतर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.